नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाईप क्लीनर पासून गणपती बाप्पाला आवडणारे सुंदर असं जास्वंदीचं फूल कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रेड कलरचे हे असे 2 पाईप क्लीनर घ्यायचे आहेत. आता हे पाईप क्लीनर आपल्याला काय करायचे आहेत, मधून असे दुमडायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने त्यांना आपल्याला मधून दुमडायचे आहेत. आता हे दुमडल्यानंतर त्यांना आपल्याला काय करायचं आहे, तर कटरच्या साहाय्याने आपण तिथे मध्ये कट करणार आहे. जिथे आपण दुमडलं होतं तिथे आपण त्यांना कट करणार आहेत. मग आपल्याला हे असे छोटे 4 पाईप क्लीनर मिळतील. आता हे जे आपल्याला 4 पाईप क्लीनर मिळाले आहेत त्यांना सुद्धा आपल्याला पुन्हा मध्ये असे दुमडायचे आहेत. हे अशा पद्धतीने त्यांना दुमडून घ्यायचे आहे. प्रत्येकाला आपण दुमडून घेऊया. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपण दुमडून घेतली. आता त्यातला हा एक पाईप क्लीनर घ्यायचा आणि हे जे बाकीचे 3 आहेत ते त्यांना आपल्याला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने घालायचं आहे बघा. इकडे व्यवस्थित लक्ष द्या. हा एक घ्यायचा, तो असा इथून खालून हे करायचा आणि एक पिळी मारून घ्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित त्याला अटॅच होतील. पुन्हा दुसरा एक पाईप क्लीनर घ्यायचा, तो असा ठेवायचा आहे, असा वरून इथे ठेवायचा, एक आपल्या हातामध्ये ठेवायचं आणि हे जी दुसरी बाजू आहे ती अशी वरून पिळी मारून घ्यायची ह्या एरियाला. समजलं? पुन्हा काय करायचं, आता ह्या इकडच्या साईडला हा जो राहिलेला पाईप क्लीनर आहे तो सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करायचा आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण इथे ठेवल्यानंतर जी दुसरी बाजू आहे ही खालून अशी वरती गोल फिरवून म्हणजे असं पीळ मारून घ्यायचं आहे. म्हणजे हे आपले जे 3 पाईप क्लीनर आहेत या एका पाईप क्लीनरला जो वरचा मधला आपण घेतला होता सुरुवातीला त्याला हे 3 असे व्यवस्थित अटॅच झालेले आहे. हे अशा पद्धतीने दिसेल. मग हे जे राहिलेले साईडचे आहेत ते सुद्धा आपल्याला खाली असे दुमडून घ्यायचे आणि एकत्र करायचे, म्हणजे आपली एक अशी पाकळी तयार होईल. फुलासाठी आपल्याला 5 पाकळ्या बनवायच्या आहेत. तर त्या ह्या पाकळ्या ह्या अशा पद्धतीने आपल्याला बनवायच्या आहेत. थोड्याशा व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या. असं आपल्या अंगठ्याच्या साहाय्याने त्यांना असं छानपैकी अरेंज करून घ्यायचं. सगळे असे एकत्र घ्यायचे आणि खाली एक पाईप क्लीनरचं खालचे जे राहिलेले असतात त्याच्यातून उरलेल्यापैकी एक असा सगळ्यांना एकत्र करून गोल गुंडाळून घ्यायचा. सगळे असे एकत्र करून असे गोल गुंडाळून घ्यायचे आणि छानपैकी म्हणजे ही अशी आपली पाकळी तयार होते. हे बघा, ही एक आपली पाकळी जी आहे ती तयार झालेली आहे. त्यांना आपण बोटाच्या साहाय्याने त्याला असा व्यवस्थित शेप देऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे. तर अजून आपल्याला अशाच पद्धतीने 4 पाकळ्या तयार करायच्या आहेत. तर हे बघा, ह्या बाकीच्या राहिलेल्या सुद्धा 4 पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपल्या एकूण 5 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. ह्या अशा पद्धतीने आपल्या ह्या 5ही पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला त्यांना एकमेकांशी जोडून घ्यायचे आहेत. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ग्लू गन लागणार आहे. ग्लू गन ज्यांच्याकडे असेल ते ग्लू गन वापरू शकतात, किंवा तुमच्याकडे जर फेविकॉल असेल किंवा दुसरा कुठला गम असेल तर त्याने सुद्धा तुम्ही चिटकवू शकता. फक्त ते फॅब्रिक चिटकणारं पाहिजे. अशा पद्धतीचा एखादा जो ग्लू तुमच्याकडे असेल तर त्याने तुम्ही तो चिटकवू शकता. तर आपण आता ग्लूगनच्या साहाय्याने ह्या पाकळ्या चिटकवणार आहेत. आता ग्लूगनच्या साहाय्याने आपल्याला इकडे असा गम लावून घ्यायचा आहे प्रत्येक पाकळीला आणि त्या अशा एकमेकांना अटॅच करायच्या आहेत. लावताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण गम हा गरम असतो, त्याच्यामुळे लावताना थोडी काळजी घ्यायची. हे अशा पद्धतीने एकत्र करायचे आणि गमच्या साहाय्याने त्यांना लावून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा,
अशा पद्धतीने व्यवस्थित, थोडंसं पाहिजे तर गरम असेल तर थोडं थंड होऊ द्यायचं आणि अशा पद्धतीने आपण त्यांना लावून घेणार आहोत. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळ्या 5ही पाकळ्या गमच्या साहाय्याने आपण त्यांना एकमेकांना चिटकवल्या आहेत. अशा पद्धतीने हे आपलं फूल छान असं तयार होतं. आता याला आपल्याला मध्ये सेंटरला आपल्याला परागकण लावायचे आहेत. तर आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आता हे माझ्याकडे व्हाईट कलरचे आहेत हे परागकण. आता यांना आपण पुन्हा एका छोट्या पाईप क्लिनरच्या साहाय्याने ते एकमेकांशी हे करायचे आहेत. हे बघा, हे जे असे घ्यायचे, एक पाईप क्लिनर घ्यायचा, मध्ये त्याला असं जोडून घ्यायचं, व्यवस्थित त्याच्यात अटॅच करून घ्यायचं. हे असं हे बघा, हे अशा पद्धतीने एका छोट्या पाईप क्लिनरला आपण हे परागकण अटॅच केलेले आहेत. आता पुन्हा ते आपल्याला लावायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ग्लू गन वापरायचा आहे. तर बघा, हे अशा पद्धतीने आपण लावून घेतले. आता इथे याच्यामध्ये आपल्याला त्याला लावायचे आहे, तर गमच्या साहाय्यानेच आपण त्याला इथे लावून देऊया. हे बघा, अशा पद्धतीने गमच्या साहाय्याने आपण इथे लावून दिल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल. हे बघा, अशा पद्धतीने हे आपलं जास्वंदाचं फूल तयार झालेलं आहे, गणपती बाप्पाला आवडणारं. आता हे जे खाली राहिलेलं आहे, तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, ग्रीन कलरची टेप घेऊन चिटकवायची आहे. आता कसं करायचं, ही आपल्याकडे ग्रीन कलरची रिबीन आहे, तर ती इथे याला खाली लावायची आहे. हे बघा, सगळं असं एकत्र घ्यायचं, ओढून, थोडीशी टेप लावताना थोडंसं ओढून लावायची आहे आपल्याला, आणि सगळं एकत्र घेऊन ते फूल लावायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण खाली ग्रीन टेप लावलेली आहे आणि असं सुंदर असं आपलं जास्वंदाचं फूल तयार झालेलं आहे. आता जर तुम्हाला याचा गणपतीसाठी हार बनवायचा असेल तर अशाच पद्धतीचे 9 किंवा 11 फुलं तुम्ही बनवू शकता आणि ते सुई दोऱ्याच्या साहाय्याने त्याच्यामध्ये मणी घालून सुद्धा तुम्ही असे छान असा हार गणपती बाप्पासाठी बनवू शकता. आता जर आपल्याला हार घालायचा आहे, हार बनवताना आपल्याला काय करायचं आहे, इथून अशी त्याच्यामध्ये सुई धागा ओवायचा आहे आणि बाहेर काढून छानपैकी असा आपला गणपती बाप्पाला आवडणारा जास्वंदाच्या फुलाचा हार आपला तयार होऊन जाईल. तर हे बघा, अशा पद्धतीने पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हार कसा बनवायचा ते सुद्धा बघणार आहे. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.